तर आज मी इथे मस्त अशी मलाई मटार मेथी ही अगदी स्वादिष्ट भाजी करणार आहे। अशा प्रकारे 1 वाटी वाटाणे घेतलेले आहेत, ते आपण कुकर मध्ये 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। साधारण धुवून घेतलेले आहे स्वच्छ। त्यामध्ये पाणी घालूया 1 ग्लास, मीठ घालूया चवीनुसार, जास्त नाही घालायचं, थोडंच घातलेलं आहे। आणि साखर घालूया। साखर काय घालायची तर आपलं जे वाटाणे आहेत ते हिरवेगारच राहतात, त्याचा कलर बदलत नाही, त्याच्यामुळे आपण अर्धा चमचा साखर घातलेली आहे। आणि आता आपण मस्त ह्याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। तर आपण अशी मस्त ताजी मेथी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। मी छान निवडून ठेवलेली आहे ती। आणि आता आपण हिला स्वच्छ धुणार आहे आणि बारीक कट करून घेणार आहे। तर आपण आज करतोय मलाई मटार मेथी। तर त्यासाठी आपण आधी मटार बॉईल करायला ठेवलेले आहेत कुकरमध्ये। आणि आता ही मेथी तुम्ही बघू शकता, मी 2 ते 2.5 वाट्या घेतलेली आहे मेथी ही। आता मार्केटमध्ये थंडीच्या दिवसामध्ये मटारही अगदी छान फ्रेश मिळतो आणि मेथी सुद्धा, पालेभाज्या सुद्धा मार्केटमध्ये खूप सुंदर येतात, त्याच्यामुळे मी अशी छान अशी बघून घेतलेली आहे मेथी। तुम्ही बघू शकता, ती स्वच्छ मी निवडून आता धुणार आणि आपण ती कट करून घेऊया। तर आता आपण ही छान मस्त धुवून घेऊया पाण्याने। निथळून घेऊया आपण। आपल्या कुकरची मस्त 1 शिट्टी झालेली आहे, आता अजून 1 शिट्टी व्हायला पाहिजे। आता हे निथळून घेऊया आणि कट करून घेऊया। तर आपण मेथी छान धुतलेली आहे, आता आपण ही थोडी बारीक कट करून घेऊया। सर्व मेथी बारीक कट करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। या बाउल मध्ये ठेवलेली आहे मी। अशी छान कट करून घेतल्यावर आता आपण सर्वप्रथम ही मेथी शिजवून घेऊया। आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर, गॅस लो टू मीडियमच आहे। आता आपण तेल घालूया, थोडंच घालायचं आपल्याला मेथी पुरतं। मेथी थोडीशी आपण तेलामध्ये परतून घेणार आहे। आता तेल गरम झालेलं आहे, आता आपण मेथी घालूया। आणि मेथी चांगली परतून घेऊया। किंचित मीठ घालूया। अशी छान आपण परतून घेऊया। आणि मग चांगली ती मऊ झाली ना, खूप पण नाही आपल्याला शिजवायची, काढून घेऊया। मग ह्याच कढईमध्ये आपण भाजी करणार आहे, जास्त भांडे काढायची गरजच नाही। ह्यातच आपण सर्वप्रथम मेथी करून घेऊया मस्त, बघू शकता तुम्ही। आता तेल घालूया। आता या भाजीला थोडं जास्तच तेल लागतं, म्हणून मी आपल्या नेहमीच्या 2 पळ्या तेल घातलेला आहे। जो आपला तेलाचा चमचा असतो कढई ह्याच्यातला, किटलीतला, ते 2 चमचे घातलेले आहे मी तेल। खडे मसाले घेतलेले आहेत, 2 तमालपत्र, 1 दालचिनी, इथे 3 लवंगा घेतलेल्या आहेत, मिरीचे दाणे घेतलेत 5-6, 1 चक्री फूल घेतलेला आहे आणि 3 हिरवी वेलची घेतलेली आहे। हे घालूया आपण।
जिराही घालूया. आता चांगलं मस्त करून घेऊया. आता हे आपण छान करून घेतलेलं आहे तेलामध्ये. इथे मी एक मोठ्या कांद्याची मिक्सरला पेस्ट करून घेतली आहे, ते घालूया. कच्चाच कांदा होता, कच्च्या कांद्याचीच मी मिक्सरला पेस्ट केलेली आहे. फक्त आता आपल्याला हे तेलामध्ये छान हा कांदा परतून घ्यायचा आहे. पेस्ट परतलेला आहे. यातच आता आपण मी 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या, त्या सुद्धा घालूया. आता कांदा आपला छान परतलेला आहे, तुम्ही बघू शकता कलर. आता आपण ह्यातच आलं लसूण पेस्ट घालूया, 1 चमचा मोठा. ते सुद्धा छान ह्याच्याबरोबरच परतून घेऊया, म्हणजे आपल्या आलं लसणाचा कच्चेपणा दूर होईल. आपली मिरची सुद्धा आपण कांद्याबरोबरच छान परतून घेऊया. कोथिंबीर आपण घालूया थोडी फोडणीतच फ्लेवरसाठी. आता आपण जे टोमॅटो, एक मोठा टोमॅटोची मी प्युरी करून ठेवली होती, ते घालूया. छान परतून घेऊया. थोडं मीठ घालूया आपण, कारण आपण मेथी ते थोडं मीठ घातलं होतं आणि वाटाणे शिजवताना पण, मटर शिजवताना पण मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे बेतानेच घालायचं. आपला टोमॅटो पटकन शिजेल. तुम्ही बघू शकता. छान हे करून घेऊया आपण. आता तुम्ही बघू शकता मस्त झालेला आहे. आपण छान परतून घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटोची मस्त प्युरी. आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी हातावरच क्रश करून टाकूया. फ्लेवर साठी आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल भाजी करतोय. मलई मटार मेथी. आता आपण कोरडे मसाले घालूया. हळद घालूया अर्धा चमचा. काश्मीरी मिरची पावडर घालूया 1 चमचा. धना पावडर घालूया 1 चमचा. अर्धा चमचा जिरे पावडर घालूया. अर्धा चमचा गरम मसाला घालूया. आता सुहानाचा किचन किंग मसाला घालूया 1 चमचा. आता सर्व मसाले आपण छान परतून घेऊया. आता मसाले आपण छान परतून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ह्यामध्ये मी 4-5 काजू आणि 1 चमचा मगज बी बारीक मिक्सरला वाटून घेतलेला आहे, ते घालूया. ह्याच्याने अगदी आपली भाजीला रिचनेस येतो. टेस्ट सुद्धा अगदी रेस्टॉरंट स्टाईल
सुंदर तुम्ही बघू शकता, सुगंध अगदी सुंदर सुटलेला आहे मसाल्यांचा. आता ह्यातच आपण मेथी घालूया, जी आपण छान परतून घेतली होती ती सुद्धा ह्यातच घालायची आहे. मिक्स करूया. आणि आपण जे मटार जो आपण शिजवून ठेवला होता तो घालूया आपण पाण्यासकट. मिक्स करूया. आता तुम्ही बघू शकता, आपल्याला एवढी घट्ट भाजी करायची नाहीये, तर आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालूया. गरमच पाणी घालायचं आहे. क्वांटिटीनुसार तुम्हाला किती पातळ हवी घट्ट हवी त्यानुसार. ही भाजी खूप पातळ नसते, त्याच्यामुळे आपण बेतानेच पाणी घालायचं. बघू शकता तुम्ही. आता ह्यामध्ये आपण 1 चमचा साखर सुद्धा घालणार आहोत, चव मेंटेन करायला अगदी. आणि ही माझ्याकडे फ्रेश क्रीम होती साईची. मी साई रोज साचवते, त्याची ही फ्रेश क्रीम आहे घरच्या घरी केलेली. ती घालूया अर्धी वाटी. मिक्स करूया छान. अगदी सुंदर सुगंध सुटलेला आहे भाजीचा. क्रीमी असं मस्त टेक्स्चर आलेलं आहे आपल्या भाजीला. आता ही आपल्याला छान शिजून घ्यायची आहे. वरतून कोथिंबीर घालूया. आता ही आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान भाजी शिजून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता, अगदी सुंदर, अगदी रेस्टॉरंट स्टाईल भाजी झालेली आहे. अगदी सुंदर झालेली आहे. आणि शिवाय सुगंध पण इतका सुंदर पसरलेला आहे घरामध्ये. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटापट लाईक करा. आतापर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अगदी सुंदर अशी भाजी मी करून दाखवलेली आहे. तुम्ही सुद्धा करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. 2 पोळ्या खाणारा 4 पोळी खाणार. आणि ही भाजी नान, रोटी, चपाती, भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकतो, राईस बरोबर खाऊ शकतो. ऑल इन वन भाजी अशी अगदी सुंदर लागते. आता आपण ऑलरेडी मटार पण शिजून घेतले होते आणि मेथी सुद्धा छान परतून घेतली होती. आणि आता आपण 5 ते 6 मिनिटं छान ही भाजी उकळून घेतलेली आहे. आता आपली भाजी झालेली आहे तयार. तर आता आपण काढून घेऊया बाउलमध्ये. तुम्ही बघू शकता, सुंदर अशी भाजी झालेली आहे. सर्वांना आवडणार. मेथी न खाणारा ही भाजी खाणार अगदी चवीने, कारण आपण त्यामध्ये सर्व सुंदर सुंदर मसाले घातलेले आहेत. मटार सुद्धा आहे त्यामध्ये. अशी अगदी छान भाजी करून दाखवलेली आहे मी. तर आज मी इथे मस्त अशी मलाई मटार मेथी ही एक अगदी स्वादिष्ट, क्रीमी आणि पौष्टिक भाजी केलेली आहे. ताज्या मेथीच्या पानांचा अगदी हलका कडूपणा, गोड मटारची चव आणि मलईची मऊसर क्रीमीनेस याचा सुरेख संगम मी या भाजीमध्ये दिलेला आहे. कांदा, टोमॅटोच्या
मसाल्यावर ही भाजी बनवली जाते। अगदी मस्त अशी गरम मसाले हलके अगदी स्वाद दिल्यामुळे सुंदर अशी भाजी अधिकच रुचकर लागते। ही भाजी चपाती, नान, पराठा किंवा जिरा राईस किंवा साध्या भाताबरोबरही खूप छान लागते। खास पाहुण्यांसाठी किंवा घरच्या खास जेवणासाठी ही भाजी उत्तम पर्याय आहे। अगदी हॉटेल स्टाईल अशी सुंदर भाजी मी आज इथे करून दाखवलेली आहे। तुम्हाला आवडली का? आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।